मध्यरात्री रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी आझाद मैदान पोलीस स्टेशन नंतर गाठलं आणि तिथेही ठिय्या आंदोलन केलं। मध्यरात्री 3 वाजेपर्यंत आव्हाड आणि रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांसह पोलीस स्टेशनमध्ये घोषणाबाजी केली आणि ठिय्या आंदोलन केलं। आपण जर बघितलं तर आव्हाड साहेबांना मेसेजेस आलेले आहेत, तुला बघतोच, तुला मर्डरच करतो, तुला मारून टाकतो, आई बहिणीवरनं शिव्या दिलेल्या आहेत। त्याबद्दल तुम्ही काय करणार आहात? तर तुमचं पोलीस प्रशासन एवढंच सज्ज असेल तर त्या लोकांना तुम्ही पकडा ना, त्याच्यावर तुम्ही तिथे कारवाई करत नाही। आणि मकोका लागणारा एक व्यक्ती, एक मर्डरर व्यक्ती जो तिथं विदाऊट पास आत येतो, तिथं एक आमदार तिथं फक्त डोळ्याने खुणवतो आणि तिथं आव्हाड साहेबांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातो। आव्हाड साहेब सापडत नाहीत म्हणून नितीन देशमुखवर हल्ला तिथं केला जातो। त्यामुळे आम्ही आमच्या नेत्यांबरोबर आहोत, आम्ही आमच्या कार्यकर्त्यांबरोबर आहोत आणि ही जी मगरुरी नाही आहे सरकारची ती कुठेतरी लोकांसमोर आली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू। लोकशाहीचं मंदिर समजल्या जाणाऱ्या विधिमंडळासाठी कालचा दिवस गालबोट लावणारा ठरला।